नमस्कार. रीनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आता पावसाळ्याचे दिवस संपून हिवाळ्याची सुरुवात होणार आहे, परंतु त्याच्या आधीचा जो क्लायमेट चेंजचा कालावधी असतो तो आपल्यासाठी खूपच त्रासदायक ठरतो. जसे की अचानकपणे आता उन्हाळा सुरू झाला आहे की काय असे वाटायला लागले आहे. त्यामुळे मग ॲसिडिटी, बॉडी हीट अचानक वाढते, बद्धकोष्ठता, हेअरफॉल, डॅन्ड्रफ, ड्राय स्किन, चेहऱ्यावरती सुरकुत्या वाढायला सुरुवात होते. आणि या सगळ्यापासून बचाव करण्यासाठी सगळ्यात प्रभावी असा उपाय आज आपण करणार आहोत, आणि तो म्हणजे केसांना मेहंदी लावणे. होय, तुमच्या या एका कामानेच तुमचे वरचे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते 99% कमी व्हायला मदत होणार आहे. सर्वात आधी आपण मेहंदी भिजवून घेऊयात. मेहंदी भिजवण्यासाठी मी चहापत्तीचं पाणी इथे तयार करून घेतलेलं आहे. एका व्यक्तीला पुरेल किंवा माझ्या केसांच्या लेंथनुसार मी इथे मेहंदीचा वापर करणार आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा आवळा पावडर, 1 चमचा नीम पावडर, आणि इथे मी मेहंदी जी वापरलेली आहे ती मेडिकेटेड मेहंदी आहे, आणि बदाम रोगन ऑइल, हे सर्व जे जिन्नस आहेत ते मेहंदी भिजवण्यासाठी आपण इथे वापरणार आहोत. आणि याच्यामध्ये बदाम रोगन ऑइल जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही कोकोनट ऑइलचा देखील इथे वापर करू शकता. आणि याच्यामध्ये आपण जे नीम पावडर किंवा आवळा पावडर वापरलेली आहे ती आपण का वापरणार आहोत हे देखील व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हा माझा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही इथे बघू शकता, हे अशा पद्धतीने मी सर्व जे पावडर आहे किंवा मेहंदी आहे हे एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्येच आपण थोडं थोडं पाणी घालून ही जी मेहंदी आहे ही छानपैकी अशी भिजवून घेणार आहोत. या ठिकाणी मी 2 चमचे चहापत्ती घेतलेली आहे आणि 1 ग्लास पाणी ॲड केलं होतं. 5 मिनटं हाय फ्लेमवरती हे पाणी आपण उकळून घेतलं आहे. आणि थोडंसं थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने जी मेहंदी आहे ती भिजवलेली आहे. आणि एका हातात कॅमेरा धरून माझं हे शूटिंग ॲक्च्युली चालू आहे. आता अशा पद्धतीने ही मेहंदी मी भिजवली आहे. एका ग्लासमधलं एवढं पाणी शिल्लक राहिले, तर अजून थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड करते, कारण ही मेहंदी आपण कमीत कमी 10 ते 12 तास भिजवणार आहोत. त्याच्यामुळे ती नंतर थोडी घट्ट अशी होऊ शकते. अशा पद्धतीने केसांना आपण जी मेहंदी लावणार आहोत ती तयार झालेली आहे. पण यामध्ये अजून आपण बदाम रोगन ऑइल हे घातलेलं नाही आहे, कारण हे जे मेहंदीचं मिश्रण आहे ते एकदम थंड झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये हे जे तेल आहे ते मिक्स करणार आहोत, जेणेकरून त्या तेलातली जी पोषण तत्त्व आहेत ती या मेहंदीमध्ये उतरतील. तर या ठिकाणी मी 1 टेबलस्पून एवढं बदाम रोगन ऑइल घेतलेलं आहे. जर तुम्ही खोबरेल तेल वापरणार असाल तर 2 टेबलस्पून खोबरेल तेलाचा वापर इथे करायचा आहे. आणि हे जे आता मिश्रण आपलं आहे ते आपण कमीत कमी 10 ते 12 तास भिजत ठेवणार आहोत, जेणेकरून याच्यातले पोषण जे घटक जे आहेत ते आणखीन जास्त वाढतील आणि त्याचा आपल्या केसांना आणि ओव्हरऑल आपल्या पूर्ण बॉडीला खूप छान फायदे मिळतील. तर या ठिकाणी मी हे जे मिश्रण आहे हे लोखंडाच्या कढईमध्ये काढून घेते. आणि तुम्ही बघू शकता, आता हे आपली जे मेहंदी डाय किंवा मेहंदीचा हेअर पॅक आहे तो रेडी झाला आहे. तर आता मी हे झाकून ठेवते आणि आता आपण भेटूयात एक 10 ते 12 तासानंतर. मेहंदी लावायची जी पद्धत आहे किंवा भिजवण्याची जी पद्धत आहे याच्या आधी देखील मी व्हिडिओमार्फत तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत, तर त्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जनरली मेहंदी ही केसांना चमक येण्यासाठी, केस सुंदर दिसण्यासाठी आणि मोकळे होण्यासाठी ही वापरली जाते. आणि फक्त केस पांढरे झाल्यावरच आपण मेहंदी लावली पाहिजे असे नाही, तर केसांचा पोत सुधारण्यासाठी देखील आपण ही जी मेहंदी आहे ही महिन्यातून एकदा केसांना लावू शकतो. परंतु मेहंदी भिजवण्यासाठी आपण जे बाकीचे इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत त्याचे एक वेगळेच महत्त्व आहे, आणि ते देखील आता मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमार्फत शेअर करणार आहे. आपण याच्यामध्ये जी कडुलिंबाची पावडर वापरली आहे त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज या खूप आहेत. त्याचबरोबर इम्युन बूस्टिंगचं प्रमाण देखील त्याच्यात जास्त आहे, त्यामुळे प्रतिकारशक्तीचे गुण देखील वाढतात. आणि डोक्याला सुटणारी जी खाज आहे, कोंडा आहे
किंवा फंगल इन्फेक्शन हे जे प्रॉब्लेम आहेत ते नाहीसे होण्यास मदत होते. परिणामी हेअरफॉल देखील थांबतो. त्याचबरोबर मेहंदी आणि कडुलिंबाचा पाला हे दोन्हीही जे जिन्नस आहेत ते गुणधर्माने शीत म्हणजेच थंड असतात. त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जी हीट वाढलेली असते ती कमी होण्यास मदत होते. हा मेहंदीचा हेअर पॅक जो आहे तो लावून फक्त मला 15 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की फक्त 15 मिनटातच ही मेहंदी किती सुकलेली आहे. हा जो मेहंदीचा हेअर पॅक आहे तो कमीत कमी पाऊण तास किंवा 1 तास केसांवरती ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा मी हेअर वॉश केला तर माझ्या केसांवरती ही एक वेगळीच चमक तुम्हाला दिसत असेल. तर यासाठीच आपण बदाम रोगन ऑइलचा वापर हा मेहंदीच्या हेअर पॅकमध्ये केलेला आहे. अशा पद्धतीनेच जे प्रमाण मी तुम्हाला हेअर पॅक बनवण्यासाठी सांगितलेलं आहे तेच जर प्रमाण तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला देखील याचे जास्तीत जास्त चांगले रिझल्ट हे मिळणार आहेत. आता याच्यामध्ये आपण जे दुसरं जिन्नस वापरलेलं आहे ते म्हणजे आवळा पावडर. तर त्याचं देखील महत्त्व मी तुमच्याबरोबर इथे थोडक्यात शेअर करणार आहे. तर माझा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अर्थातच जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जी आपण याच्यामध्ये आवळा पावडर मिक्स केलेली आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण हे जास्त असतं. त्याच्यामुळं जेव्हा आपल्या शरीरामध्ये बॉडी हीट वाढते तर जास्तीत जास्त माथा हा गरम होतो. त्याच्यामुळे आपली चिडचिडेपणा जो असतो तो देखील वाढतो आणि त्याच्यामुळंच डोकं थंड राहण्यासाठीच आपण मेहंदीमध्ये आवळा पावडरचा वापर हा केलेला आहे. यामुळे केसांची कमकुवत झालेली जी मुळं असतात ती देखील घट्ट होतात, केसांचा पोत सुधारतो आणि केसांवरती नॅचरल चमक येते. त्याचबरोबर आपण यामध्ये जे बदाम ऑइल मिक्स केलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं की इतर तेलाच्या तुलनेमध्ये या तेलामध्ये नरिशमेंट हे जास्त असतं आणि त्याच्यामुळं जे स्काल्प आहे तो जास्तीत जास्त मॉइश्चराइज राहायला मदत होते. थोडक्यात सांगायचं जर झालं तर आपल्या शरीरामध्ये जी हीट वाढलेली असते, जी उष्णता वाढलेली असते त्याच्यामुळेच हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते क्रिएट होतात. त्याच्यामुळे जो मेन प्रॉब्लेम आहे त्याच्यावरच जर आपण सोल्युशन शोधलं तर बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत ते क्रिएट होणार नाहीत असं मला वाटतं. आता अर्थातच हा जो उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तो एक्सटर्नल आहे. बाहेरून आपण जरी अशी काळजी घेतली तरी देखील बॉडी हीट ही कमी होऊ शकते. पण इंटरनल देखील काही चेंजेस आपल्याला आपल्या रुटीनमध्ये करावे लागतात. त्याच्यामध्ये म्हणजे जसं की आता क्लायमेट हा चेंज होतो आहे तर ज्याप्रमाणे क्लायमेट बदलतो त्याप्रमाणे आपलं डाएट देखील बदललं पाहिजे असं मला वाटतं. जसं की उन्हाळा सुरू झाला आहे असं वाटायला लागलेलं आहे तर जास्तीत जास्त पाणी पिणं किंवा ताक पिणं, दही खाणं हे जे चेंजेस आहेत हे जर तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये केलेत तर क्लायमेट चेंजचा जो होणारा त्रास आहे तो देखील बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने आज मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि एका वॉशनंतर माझ्या केसामधला फरक आणि त्याच्यानंतर सेकंड वॉशमधला माझ्या केसांमधला फरक हा दोन्ही देखील मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमार्फत शेअर केलेला आहे. तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.